सहकार्याचे जनक विठ्ठलराव विखे पाटील यांची आज जयंती आणि पुरस्कार वितरण जे आहे ते साहित्य क्षेत्रातलं होत आहे आणि या कार्यक्रमासाठी सुनेत्राताई पवार येत आहेत। खरं बघितलं तर विखे आणि पवार हा राजकीय संघर्ष आपण नेहमीच बघतो, मात्र आज स्वतः सुनेत्राताई पवार जे आहेत त्या मुख्य अतिथी आहेत आणि स्नेहभोजन देखील करतात। खरं म्हणजे हा स्वर्गीय पद्मश्री विखे पाटलांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीच आपण या साहित्य पुरस्काराचं आयोजन करतो आहे आणि त्यामुळे आता मला वाटतं हे 38वं वर्ष आहे, मला वाटतं 36वं वर्ष आहे आणि अनेक मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने येऊन गेलेत। प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्याचे अध्यक्ष राहतात आणि अनेक नामवंत लोकांना त्याचे पुरस्कार मिळत आहेत। अनेक पुरस्कारार्थींना नंतर साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेत आणि अशा कार्यक्रमाला मग आपण अनेक मान्यवरांना निमंत्रित करतो आहे। यापूर्वी मग राजनाथ सिंग साहेब असतील, मान्य देवेंद्रजी असतील, मान्य नितीन गडकरी असतील, आम्ही सहकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या देशाचे सहकार मंत्री, गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब असतील, सगळे झाले होते। तेव्हा आता हे कार्यक्रमाला सुनेत्राबाईंना आपण मुद्दाम बोलवलं, कारण शेवटी त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री राज्याच्या आहेत आणि अजितदादाचे आणि माझे व्यक्तिगत आमचा चांगला स्नेह होता। मध्यंतरी पद्मश्रींच्या आणि आदरणीय खासदार साहेबांच्या पुतळे अनावरणाच्या वेळी दादांनी अतिशय मनमोकळेपणानं त्यावेळी जे काही भाषण केलं ते अजूनही माझ्या नेहमी मनात राहिलेलं आहे। आज दुर्दैवानं दादा नाही आहेत, पण निमान ती पोकळी तरी मला वाटतं त्यांच्या निमित्तानं भरून निघेल म्हणून खरं त्यांना आपण निमंत्रित केलं आज आणि त्यांनी ते याचं मान्य केलं आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। जो राजकीय संघर्ष राहिला आहे विखे पवार, तो कुठेतरी आता शमलासारखं त्याचा काही संबंध नाही आहे संघर्षाचा। हे पद्मश्रींच्या जयंतीचा कार्यक्रम हा साहित्य पुरस्कार वेगळा सोहळा आहे आणि संघर्ष हा काही व्यक्तिगत नसतोच कधी। त्यामुळे ताईंच्या येण्यानं त्याला वेगळे कनोरे आहेत। अजितदादांचं आणि आमचे माझे म्हटल्याप्रमाणे व्यक्तिगत स्नेह राहिलेलं आहे। बाकी तर माननीय पवार साहेबांच्याबद्दल आमची भूमिका तर कायम आमची स्पष्ट आहे, त्यात काय बदल नाही आहे। ते फक्त वैचारिक मतभेद आहे, वैचारिक असतात ना, वेगळे मतभेद कसे असतात, वैचारिक असतात आणि तो संघर्ष आजचा नाही आहे। त्यामुळं त्याचा आणि ह्या कार्यक्रमाचा किंवा मान्य सुनेत्राबाईंनी त्यात काही फार म्हणजे त्यांना कशाला आपण तोडायचं, ते पवार साहेब मी पाहून घेऊ दोघं जण काय करायचं। पवार साहेबांनी आम्ही बघून घेऊ, मात्र सुनेत्रा पवार जे आहेत त्यांचं या कार्यक्रमाचे स्वागत आणि एक कौटुंबिक कार्यक्रम आहे, त्यामुळे अनेक नेते या कार्यक्रमाला येतात असंच राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं। मनोज गाडेकर, TV9 मराठी, प्रवरनगर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।